लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये राज्यात कुठेच निवडणुका चालू नाहीयेत आणि जणू फक्त बारामतीतच निवडणुका चालू आहेत अशा पद्धतीचं जणू काही चित्र समोर उभं केलं जातंय. भारतीय जनता पार्टीचा जो DNA आहे त्यानुसार जाती जाती धर्माधर्मात तर भांडणं लावली जातात, पण बारामतीमध्ये तर भाजपाने एका कुटुंबामध्ये भांडणं लावली आणि नुसती कुटुंबात भांडणं लावली नाही तर बाई विरुद्ध बाई हा संघर्ष उभा केला. हा संघर्ष उभा करताना भाजपच्या मेहरबानीने जे महिला आयोगाचं अध्यक्षपद टिकलेल्या महिला होत्या त्यांनी लेकीने माहेरी लुडबुड करू नये अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळली. तर आता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीच स्वतः महिलांबद्दल बोलताना द्रौपदी सारखी अवस्था झाली असती की काय असं ज्यावेळेला वक्तव्य करतात तेव्हा महिलांवर शाब्दिक कोट्या करणे, महिलांवर विनोद करणे, महिलांच्या संबंधाने वेगवेगळ्या द्विअर्थी संवाद साधणे हे सगळं फक्त आणि फक्त करमणुकीच्या किंवा इतर क्षेत्रांमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं. पण जर राज्याचे उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीचं पॉलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणारं किंवा भाजपच्या अगदी ताटाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं हे सगळंच चित्र अत्यंत